राज्यातील परिचारिकांची बाह्य स्रोताद्वारे पदभरती व इतर संवेदनशील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे। गुरुवारी 17 जुलै रोजी कामबंद आंदोलन करत परिचारिकांनी लक्ष वेधले आहे। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। प्रलंबित असलेल्या विविध मागण्या सोडवण्यासाठी संघटनेकडून विविध प्रयत्न केले जात आहेत। वेतन त्रुटी निवारण करणे, परिचारिकांना नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता मंजूर करावा, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून वगळावे, केंद्राप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करावेत, प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी, राज्य शुश्रूषा सेवा स्थापन करून परिचारिकांची पदे भरावीत, वाढती लोकसंख्या व खाटानुसार पद निर्मिती करावी, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पाळणाघर व चेंजिंग रूम करून द्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्ता द्यावा। या प्रमुख व इतर मागण्यांसाठी परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात परिचारिकांनी धरणे व बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले। यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका मोठ्या संख्येने आज रोजी उपस्थित होत्या। अलका आखाडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणी कार्याध्यक्ष। आज 5वा दिवस संप सुरू झालेला आहे। 15-16 आम्ही शासनाला धरणे आंदोलन आमचे पदाधिकारी महाराष्ट्र शासनाचे केलेलं आहे। 17 पासून बेमुदत संप सुरू झालेला आहे, तरी शासन आमची दखल घेत नाही आहे। ॲक्च्युअली शासन हे पहिल्यापासून असं म्हणलं गेलेलं आहे की शासन हे की आपले मायबाप असतात। आज असं झालेलं आहे की मायबापच त्या तिथं म्हणजे त्यांच्यात कंटे सुरू आहेत, त्यांच्यातमध्येच गदारोळ सुरू आहे, त्यांच्यामध्येच भांडणं सुरू आहेत। तर लेकरं जे काही आहेत ते मागतायत त्यांना, पण ते भेटत नाही आहे। आज 5वा दिवस असून आमच्याकडं कुणीही लक्ष देत नाही आहे, कुणी दखल घेत नाही आहे। तर असं आमचं आव्हान आहे की बाबा हे बेमुदत संप लवकरात लवकर हे करून आमच्या अडचणी, आमच्या मागण्या पूर्ण करून लवकर बंद करावा आणि आमची दखल शासनाने घ्यावी। कारण रुग्णसेवेमध्ये अडथळे येत आहेत, आम्हालाही ते नको आहे। आम्हीही रुग्णसेवेसाठीच उभा राहिलेलो आहोत। कोरोनामध्ये जे की आम्ही आमच्या जीवावर बेतून ज्यांचे नातेवाईक जवळ नव्हते त्या काळात आम्ही त्यांचे नातेवाईक म्हणून काम केलेले आहेत। अशा एकदम इमर्जन्सी जोखमीमध्ये काम करूनही आमच्यावर आज अन्याय होत आहे। तरी माझी अशी शासनाला हे आहे की आव्हान आहे की बाबा आमच्याकडं तुम्ही दखल घ्या। जसं की तुमच्या तंट्यामध्ये, तुमच्या भांडणामध्ये आमचे बळी चाललेले आहेत, तर ते न होता लवकरात लवकर शासनाने आमच्या संपाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर संप मिटवावा ही शासनाला आमचं एक विनंती आहे। पालकमंत्र्यांनी असं आश्वासन दिले, माननीय पालकमंत्र्यांनी, की हे जे तुमचे मुद्दे आहेत ते रास्त आहेत, ते मुद्द्यावर आमचीवर चर्चा सुरू आहे। तरी मी गेल्यानंतर लवकरात लवकर बैठक घेऊन सगळ्यांशी बोलून लवकरात लवकर हे मुद्दे आम्ही तुमचे जे काही अडचणी आहेत ते तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्यावर सगळ्यात जास्त भार पडत आहे आणि त्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे। तर हे सगळं लक्षात घेऊन शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावी ही शासनाला विनंती आहे।